पुणे पुस्तक बालपुस्तक जत्रा 2026 खरं तर गेल्या वर्षी या जत्रेबद्दल एवढं ऐकलं की नक्की पुढच्या वर्षी या जत्रेला आपण स्वतः गेलो पाहिजे असं वारंवार वाटत होतं. आणि एक आगळा वेगळा आणि महाराष्ट्रासाठी एक वेगळा असा हा उपक्रम पुण्यामध्ये आता तो सुरू झाला आहे. खरं तर लहान विद्यार्थ्यांना वाचनाचं सवय लागली पाहिजे आणि ही वाचन संस्कृती जी आहे ही वाचन संस्कृती येणाऱ्या काळामध्ये टिकून राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि बाल वयामध्येच हे सगळे संस्कार जे आहेत हे होतात. जसं आपण लहानपणी अक्षर सुंदर असावं म्हणून शाळेमध्ये शुद्धलेखन करण्यासाठी शिक्षक त्यावेळेला आग्रह करायचे, त्याचप्रमाणे एक प्रथा आणि परंपरा या बालपुस्तक जत्रेच्या माध्यमातून जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर सुरू झाली तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये आणि विशेष करून लहान मुलांमध्ये एक वाचनाची एक वेगळ्या पद्धतीने आवड निर्माण होईल, यात काही शंका नाही असं मला वाटतं. सर, मराठी भाषेचा खरं तर मुद्दा आहे. प्रताप सरनाईक जे मंत्री आहेत हे सगळ्या रिक्षा चालकाचं ते सुरू होतं. काल राज ठाकरे पुण्यात होते, त्यांनी देखील सांगितलं की महाराष्ट्रात आहोत मराठीच केली पाहिजे, बाकीच्या राज्यात सगळ्या भाषा चालत नाहीत, हिंदी चालत नाही किंवा इतर चालत नाही, आपल्याकडे काय एक्सक्यूज. तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रकरणावर आणि आता परत वाढ दिली या सगळ्या प्रकरणावर? खरं तर राजकारणाचा मुद्दा घेण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करतात असं मला वाटतं. मराठी भाषा आणि मराठी भाषेची गोडी एवढी आहे की प्रत्येकाला ही भाषा हवीहवीशीच वाटते. त्यामुळे प्रत्येकजण मराठी भाषा आणि मराठी भाषेवरचं प्रेम हे नेहमीच व्यक्त करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना महाराष्ट्रात दिसत असतो. आणि प्रत्येकाला मराठी भाषा ही आली पाहिजे हा स्वाभाविक हे खरंच आहे, यात काही नाही, यात कोणाचंही दुमत नाही असं मला वाटतं. मी आज पुणे बालपुस्तक जत्रेला आलो आहे, त्यामुळे जरा बालपुस्तक जत्रेला जरा भेट देतो आणि सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.